नमो भगवते वासुदेवाय. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. ह्यापूर्वी भगवंतांनी आहार, यज्ञ, तपदान यांचे त्रिविध भेद आधीच्या अध्यायात सांगितले. या अध्यायामध्ये ज्ञान, कर्म, कर्ता यांचे 3 भेद सात्विक, राजस, तामस हे सांगितले. आता आणखीन पुढे भगवंताला सांगावं असं वाटते. ते भेद त्रिविधच आहेत, 3 प्रकारचेच, पण ते कशाचे तर बुद्धे हे आणि धृते हे. बुद्धीचे 3 प्रकार आणि धृतीचे 3 प्रकार हे मी सांगतो. प्रोच्यमानम अशेषेण. नेहमीच भगवंताचं सांगणं कसं आहे, अशेषेण म्हणजे निशेष, की त्यानंतर कुठलीही शंका राहणार नाही किंवा त्यानंतर आणखीन त्यात काही भर घालावी असंही काही उरणार नाही, असं अगदी पूर्णत्वानी भगवंत सांगतात. तर प्रोच्यमानम म्हणजे मी सांगतो अशेषेण, पृथक्त्वेन म्हणजे वेगवेगळे. बुद्धीचे 3 प्रकार सात्विक, राजस, तामस आणि धृतीचेही 3 प्रकार मी हे धनंजया तुला सांगतो. आता बुद्धीचा गुण काय आहे की बुद्धी आहे निश्चयात्मिका. म्हणजे मनामध्ये एखादा विचार येतो किंवा आधी अशी विवक्ष त्याला म्हणतात, एक विचार जागृत होतो की हे करावं, हे खावं, कुठल्याही प्रकारचा विचार निर्माण होतो. तो निर्माण झाल्यानंतर ते करावं का न करावं असं मनामध्ये दोलायमान स्थिती असते, कारण मनाचा तो गुणधर्माचे संकल्प विकल्पात्मक, आणि बुद्धी त्याचा मग निर्णय घेते. म्हणून बुद्धीला निश्चयात्मिका असं म्हटलंय. तर ही जी निश्चय करते तो कधी सात्विक निश्चय असतो, कधी राजस असतो, कधी तामस असतो, आणि त्याप्रमाणे मग ते कार्य घडतं. कारण प्रत्येक वेळेला एखादी व्यक्ती सात्विकच निश्चय करेल, बुद्धी निश्चय करेल त्याचा असं नाही. काही वेळेला त्याची बुद्धी राजस कामाचाही निश्चय करू शकते. तर अशा प्रकारे बुद्धीचे 3 प्रकार भगवंत सांगणार आहेत आणि त्यानंतर धृतीचे 3 प्रकार सांगणार आहेत. आता धृती म्हणजे काय तर धृती म्हणजे धैर्य. इथं धैर्य कुठे आलं तर बुद्धीने एखादा निर्णय घेतला की तो निर्णय शेवटपर्यंत म्हणजे ते कार्य संपेपर्यंत टिकून राहायला पाहिजे. समजा एखादी गोष्ट आपण ठरवली की आता उद्यापासून अमुक एक गोष्ट आपण करूया, एक नियम करूया की 5-10 जपाच्या माळा करायच्या, अमुक एक जप करायचा. थोड्या वेळाने आपल्याला असं वाटतं की एवढ्या माळा करण्याची काय गरज नाही, अजून कमी करू किंवा जास्ती करू, काही विचार बदलतो. म्हणजे जो बुद्धीने आधी निर्णय घेतला तो निर्णय थोडा वेळ सुद्धा आपला टिकला नाही, तो उद्यापर्यंत टिकेल याची खात्री नाही. उद्याला टिकला तरी तो आणखीन काही दिवस सातत्याने टिकेल असं सांगता येत नाही. कारण बुद्धीचा जो निर्णय आहे तो टिकवून धरण्याचं काम धृती करते, आणि धृतीने तो निश्चय केला म्हणजे धृतीने तो निश्चय टिकवून ठेवला की मग ते कार्य शेवटपर्यंत पार पडतं. म्हणून बुद्धीचे आणि धृतीचे 3 प्रकार भगवंत सांगणार आहेत. प्रथम बुद्धीचे 3 प्रकार बघू. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षमच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. त्या बुद्धीला सात्विकी बुद्धी म्हणायचं. ती बुद्धी सात्विकी आहे असं समजायचं. कोणती बुद्धी, तिचे गुणधर्म काय तर प्रवृत्तींच निवृत्तींच, कार्य अकार्य, भय अभये, बंधम मोक्षमच या वेत्ती. या म्हणजे जी बुद्धी, वेत्ती म्हणजे जाणते. काय जाणते ती बुद्धी की मनाने एखादा विचार मनामध्ये आल्यानंतर तो कसा आहे, म्हणजे तो प्रवृत्तीपर आहे का निवृत्तीपर आहे. प्रवृत्ती म्हणजे कार्य करण्याकडे वृत्ती, आणि निवृत्ती म्हणजे कार्य न करण्याकडे वृत्ती. म्हणजे तो मनामध्ये आलेला जो विचार आहे तो आपण करायचा का नाही, म्हणजे ते कार्य करायचं का नाही, म्हणजे प्रवृत्ती कुणाकडे हवी आणि निवृत्ती कुणाकडे हवी. या ठिकाणी नेमकं काय होतं की एखाद्याची प्रवृत्ती सत्व कार्य करण्याकडे जाते, एखाद्याची राजस करण्याकडे, किंवा एखाद्याची प्रवृत्ती सात्विकतेकडे निवृत्तीकडे जाते. तर प्रवृत्ती कळली पाहिजे म्हणजे काय करायचं, आणि निवृत्ती म्हणजे काय करायचं नाही. तसंच कार्यम च अकार्यम आहे. कार्य म्हणजे करण्यास योग्य. आता कोणतं काम करायला पाहिजे, म्हणजे जी निषिद्ध कर्म आहे ती अकार्य आहे, ती आपण नाही करायची, हे त्या बुद्धीला जाणवलं पाहिजे. त्या बुद्धीने हा निश्चय केला पाहिजे की या अकार्य जी आहे ती त्याच्याकडे आपली निवृत्ती पाहिजे. आता अकार्य म्हणजे नेमकी कोणती तर ज्यामुळे दुसऱ्याला हानी पोचते, दुःख होतं, किंवा आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये वाटचालीमध्ये जी बाधाकारक ठरतात अशी जी कार्य ती अकार्य आहे. तर करण्यास योग्य कोणती आणि अयोग्य कोणती ते कळलं पाहिजे. नंतर भय आणि अभय. भय कशाचं असणार, कार्यामध्ये भय कुठलं तर जन्ममरणाचं भय.
ज्या कार्यांमुळे आपण परत जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकू, हे भय आहे. ते भय आपल्याला नको आहे. मग अभय हवंय म्हणजे काय, की या फेऱ्यातून सुटका होईल या दिशेने जे करण्यास योग्य आहे ते कार्य करायचं. बंधन मोक्ष, बंधनकारक कार्य कोणती, की जी सकाम करू ती बंधनकारक आहेत. राजस तामस केली तर त्यामुळे आपल्या पुढच्या जन्मावरती काय परिणाम होईल, कुठली बंधनं येतील, तो विचार केला पाहिजे. मोक्ष म्हणजे मुक्ती. तर सात्विकी बुद्धी कशाला म्हणायचं, तर जी प्रवृत्ती निवृत्ती जाणते, कार्य अकार्य जाणते, भय अभय, बंध मोक्ष या सगळ्याचा विचार करते आणि योग्य दिशेने जी निर्णय घेते, म्हणजे योग्य म्हणजे सत्वयुक्त कार्याचा जी बुद्धी विचार करते किंवा निश्चय करते, त्या बुद्धीला सात्विकी बुद्धी असं म्हणायचं. आता राजस बुद्धी कशी असते बघू. यया धर्मम अधर्मम च कार्यम च कार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजस. ती बुद्धी राजसी आहे असं म्हणायचं. कशी, कोणती बुद्धी, तर त्या बुद्धीला नेमका धर्म म्हणजे काय हेही कळत नाही आणि अधर्म म्हणजे काय हेही कळत. काही वेळेला त्या बुद्धीने धर्मयुक्त कार्य केली जातात, काही वेळेला अधर्मयुक्त केली जातात. जसं भ्रमर असतो, की भ्रमर हा काय करतो, फुलातला मकरंद घेतो. आता त्या भ्रमराच्या अंगी काय शक्ती, की तो लाकूडही फोडतो, पण तो जेव्हा त्या कमळामध्ये अडकतो तेव्हा तो त्या कमळ संध्याकाळी जर बंद झालं, कोमेजलं, मिटलं गेलं तर त्या भुंग्याला बाहेर येता येत नाही. मग त्याच्या अंगी शक्ती आहे, पण त्यावेळेला तो कमळाला फोडत नाही. म्हणजे एका वेळेला तो लाकडाला फोडतो, म्हणजे एका वेळेला हे कार्य करायला बुद्धी त्याला प्रेरणा देते आणि एका वेळेला फुलाला भेदून बाहेर येण्याची पण प्रेरणा देत नाही. म्हणजे अशा प्रकारे काही वेळेला अधर्म, काही वेळेला धर्म, म्हणजे काही वेळेला योग्य कार्य केलं जातं, काही वेळेला अयोग्य कार्य केलं जातं. हे असं का होतं, तर धर्मम अधर्ममच कार्यमच अकार्यमच अयथावत प्रजानाती. तो जाणतो, प्रजानाती कळतं त्याला, पण कसं कळतं, यथावत नाही कळत, योग्य प्रकारे नाही कळत. अयथावत म्हणजे दरवेळेला त्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे कळत नाही. काही वेळेला योग्य कार्याला तो अयोग्य समजतो आणि काही वेळेला अयोग्य कार्य योग्य समजून करतो. अशी काही कार्य त्याची सात्विक पण असतात, पण काही कार्य राजस किंवा तामस असतात. तर अशा प्रकारे निश्चित एकाच पद्धतीची कार्य हा मनुष्य करेल असं सांगता येत नाही. अशा प्रकारच्या बुद्धीला तामसी राजसी बुद्धी असं म्हणायचं. आता तामसी बुद्धीची लक्षणं बघू. अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धीसा पार्थ तामसी. आता ही बुद्धी कशी आहे, सात्विक बुद्धी कशी असते, की धर्म अधर्म काय नक्की कळलं. राजसीला काय झालं, कधी अधर्माला धर्म म्हटलं, कधी धर्माला अधर्म म्हटलं, हे निश्चित काही नाही. पण इथं पुन्हा निश्चिती काय आहे, अधर्मम धर्म मिती मन्यते, अधर्मालाच धर्म मानते ही बुद्धी. म्हणजे ज्या गोष्टी करू नयेत सांगितलं जाईल त्याच गोष्टी करणार, कारण त्याच त्याच्या बुद्धीला करण्याची प्रेरणा देतात किंवा बुद्धी त्याच गोष्टीचा निश्चय करते. तर हे का घडतं, तर तमसा आवृता, त्याच्या बुद्धीवरती तमसाचं म्हणजे तमोगुणाचं प्रचंड आवरण आहे आणि त्या आवरणातून ती बुद्धी विचार करू शकत नाही चांगल्या गोष्टीचा. सात्विक राजस करू शकत नाही. म्हणजे थोडं सुद्धा त्या बुद्धीला कळत नाही की धर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, कुठे प्रवृत्ती व्हावी, कुठे निवृत्ती व्हावी, हे समजतच नाही आणि कायम अधर्मालाच धर्म मानते. आणि अशा प्रकारे सर्वार्थान विपरीतांश, सगळी कार्य त्याची विपरीत म्हणजे उलटी चुकीची चालू असतात. ज्या गोष्टींना आपण दोष म्हणतो त्याला ती बुद्धी गुण समजते आणि तीच कार्य करते. खोट्याला खरं समजतात आणि धर्म आणि अर्थ याचं तर ज्ञानच नाही, मोक्षाचा तर विचारच नाही. अशा प्रकारे ही बुद्धी आलस्य निद्रा याच्यामध्येच मग्न झालेली असल्यामुळे या बुद्धीवर तमसा म्हणजे तमोगुणाचं एक प्रचंड आवरण असल्यामुळे त्याखाली ही बुद्धी झाकली गेलेली असते. असे बुद्धीचे 3 प्रकार आपण पाहिले. आता धृतीचे 3 प्रकार बघू. धृत्यायया धारयते मनप्राणेंद्रिय क्रियाः योगेना व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. आता धृती म्हणजे काय हे आपण पाहिलं की धृती बुद्धीने ठरवलेला निश्चय पकडून ठेव, शेवटपर्यंत नेते. मग ज्या धृतीने धारण केलं, कोणाला धारण केलं, मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रिया. आता बुद्धीने सांगितल्याबरोबर
इंद्रियांच्या क्रिया सुरू होतील. कारण बुद्धीने एकदा निश्चय केला कार्य करण्याचा म्हणजे काय झालं, इंद्रिय कार्य करायला लागतील, मनही त्याच्यामध्ये आता असेल, म्हणजे मनातला विचार कार्यरूप आता व्हायला लागेल. पण धृती काय करते, त्यांना योग्य दिशेने नेण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच प्रकारे नेते. म्हणून मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया या आपल्या मनाप्रमाणे चालू शकत नाही, त्या आता धृतीच्या अधीन असतात. आणि ही धृती कशी असते, योगेनं अव्यभिचारिण्या. व्यभिचारी म्हणजे काय, बदल होणं, सारखा विचार बदलणं. पण ही कशी आहे, इकडे तिकडे ढळत नाही. एकदा निश्चय केला तो योग्य प्रकारे झाला की धृतीने तो पकडून ठेवला आणि तो सुद्धा अव्यभिचारिण्या योगेनं. इथं योग याचा अर्थ आपण निष्काम कर्मयोग घेणार, कर्मफलाची आसक्ती सोडलेला योग घेणार. कारण ही धृती सात्विकी आहे आणि सात्विकी धृती फळाची अपेक्षा धरत नाही. म्हणून इथे योगाला आपण सर्व कर्मफल त्यागाचा योग असं आपण मानणार. तर ज्या धृतीने मनप्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया थांबवल्या किंवा त्यांना ताब्यात ठेवलं, त्यांना वरचढ होऊ दिलं नाही आणि अव्यभिचारी अशा योगांनी मग कृती सुरू झाली, अशा या धृतीला सात्विकी धृती म्हणायचं. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतीसा पार्थ राजसी. हे पार्था, आता ही धृती कशी आहे दुसरी, तर या धृतीला राजसी धृती असं म्हटलेलं आहे. आता ही राजसी धृती कशी आहे, तर धर्म कामार्थान धारयत, धर्म काम आणि अर्थ यांना तिने धारण केलं. इथे मोक्षाचा विचार नाही, कारण राजसी माणसं स्वर्गापर्यंतच विचार करतात, स्वर्गफळाचीच त्यांना अपेक्षा असते आणि ते कधीही मोक्षाचा विचार करणार नाही. आता धर्म, काम, अर्थ ही सगळे तीन जे पुरुषार्थ आहेत त्याची कामं करणार. पण ती कामं करताना कशी करणार आहे, प्रसंगेन फलाकांक्षी. त्या त्या प्रसंगानुसार, त्या त्या कर्मानुसार जे जे फळ मिळणं अपेक्षित आहे ते ते मिळालं पाहिजे मला, अशी आकांक्षा त्यांच्या मनामध्ये असते. सात्विकीमध्ये कोणतीही आकांक्षा आहे असं आपण पाहिलेलं नाही, कोणतीही आकांक्षा नाही. कारण अव्यभिचारी योगाने चाललंय आणि योग कर्मफल त्यागाचा आहे. पण इथे मात्र फळाची आकांक्षा आहे. आता तामसी धृती तामसी कशी बघू. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचती दुर्मेधा धृतीसा पार्थ तामसी. आता इथं दुर्मेधा म्हटलंय, म्हणजे दुर्मेधा म्हणजे बुद्धी, दुर्बुद्धी झालेली आहे त्याला. आणि दुर्बुद्धीने मग काय झालेलं आहे की स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मद हे पाच जे दुर्गुण आहे की या पाच गोष्टी असता कामा नयेत. या पाचही गोष्टींमध्ये तो रममाण झालेला आहे. स्वप्न झोपेशिवाय नाही, त्यामुळे निद्रा आहे, भय आहे, शोक आहे. म्हणजे तो कोणतेही काम करायला गेला तरी त्याला खेदच आहे. कारण ही तामसी धृती जी आहे ती त्याला सुखाच्या मार्गाकडे जाऊच देत नाही, ज्यामुळे त्याला काही फळ मिळेल, सुख मिळेल अशा प्रकारची बुद्धीच त्याची होत नाही. कारण ही धृती जी आहे त्या धृतीने जो विचार पकडून ठेवला आहे तो विचारच मुळी दुर्बुद्धीचा आहे. त्यामुळे हे पाच दुर्गुण हे त्यामध्ये असतातच. अशा या धृतीला तामस धृती असं म्हटलेलं आहे. आता बुद्धी आणि धृतीचे भेद सांगतो असं भगवंतानी म्हटलं, पण भगवंतांना अजून सांगा वाटते. कारण आपल्या जीवनामध्ये म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये सत्व रज तम जे गुण आहे ते किती क्रियांवरती परिणाम करतायत आपल्या, ते भगवंताला सांगावं असं वाटते. आहारावर परिणाम घडतो आहे, कर्मावरती परिणाम घडतो आहे, बुद्धीवर परिणाम घडतो आहे, या सगळ्यांवरती त्याचा परिणाम घडतोय. म्हणून आणखीन एकाचे 3 प्रकार भगवंत सांगतायत. ते म्हणजे सुख, सुखाकरताच मनुष्याची ओढ असते, धाव असते. ज्या ज्या क्रिया कष्ट तो करतो ते सुख प्राप्तीसाठीच करत असतो. म्हणून सुखाचे 3 प्रकार सांगितले आहेत. सुखम त्रिदानीम त्रिविधम शृणुमय भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखांतमच निगच्छति. आता हे सुख कसं की सुखम तू इदानीम, इदानीम जे येथे, त्रिविधम म्हणजे 3 प्रकारचं, शृणु ऐक, भरतर्षभ म्हणजे भरत कुळातल्या श्रेष्ठ पार्थ अर्जुना, सुखाचे 3 प्रकार आता तू ऐक. आता खरं सुख कशाला म्हणायचं, तर अभ्यासात रमते आणि दुःखांतमच निगच्छति. आता अभ्यासात रमते, अभ्यास म्हणजे काय, त्याच गोष्टीचा सराव करणं, म्हणजे सतत त्याच गोष्टीच्या सहवासामध्ये राहणं. मग सतत परिचयाने सुद्धा ज्यात मनुष्य रमतो
आणि ज्यामुळे काय होतं, दुःखाचा अंत होतो, दुःख त्याच्या आयुष्यात राहतच नाही. म्हणून ज्या गोष्टीमध्ये तो सतत परिचयाने रमतो, तिथून त्याला जावंसं वाटत नाही आणि तिथं त्याला परमावधीचं सुख मिळतं, त्याला खरं सुख असं म्हणायचं. आणि हे सुख कुठलं असतं, हे व्यावहारिक सुख नाही, हे इंद्रियांना मिळणारं सुख नाही. कारण त्या सुखामध्ये मनुष्य सतत रममाण होत नाही. त्याला कधी ना कधी त्याच्या अतिपरिचयाने कंटाळा येतो. एखादा पदार्थ आवडीने आपण खातो, रोज तोच पदार्थ जर आवडतो म्हणून खायला दिला तर त्याच्यात आपण रममाण होत नाही. त्या पदार्थाच्या खाण्यात आपल्याला सुख वाटेल असं होतं. पण ज्या विषयामध्ये किंवा ज्या कारणामुळे अभ्यासाने अत्यंत परिचयाने, नित्य परिचयाने सुद्धा आपण रमतो आणि दुःखाचा शेवटच होतो, ते खरं सुख. आता सात्विक, राजस आणि तामस सुख आपण बघूया. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. यत् अग्रे विषम इव परिणामे अमृत उपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आता सात्विक सुख कोणतं, तर ते अग्रे म्हणजे सुरुवातीला कसं असतं, विषमीव, विषाप्रमाणे वाटतं, नको वाटतं अगदी. कारण खरं सुख मिळवायचं असेल तर प्रारंभी आपल्याला दुःख सहन करावं लागतं. म्हणून हे सुख कसं आहे, अग्रे विषमीव. पण परिणाम काय त्याचा, अमृतोपमा, अमृतासारखा आनंद आपल्याला मिळतो, चिरकाल आनंद त्याचा मिळतो आपल्याला. तत्सुखम सात्विकम प्रोक्त, त्या सुखाला सात्विकम म्हणतात. पण हे कसं असतं, आत्मबुद्धी प्रसादजम, आत्मनिष्ठ जी बुद्धी आहे, म्हणजे आत्म्याकडे वळलेली जी बुद्धी आहे, अंतरात्म्यात डोकावणारी जी बुद्धी आहे, तिच्या प्रसन्नतेपासून, प्रसाद ज म्हणजे जन्माला आलेली, त्याच्या प्रसन्नतेतून निर्माण झालेलं असं हे सुख असतं. आता कसं आहे की सागर मंथन झालं अमृतप्राप्तीसाठी, मग त्याच्यासाठी काय करावं लागलं, पहिल्यांदा मंथन करायला लागलं आणि आलेलं दुःख पचवावं लागलं. म्हणजे आलेलं जे पहिलं हलाहल आहे ते पचवावं लागलं ना. म्हणजे ही क्रिया करताना अमृतप्राप्तीसाठी सुद्धा प्रथम काय झालं, तदग्रे विषमिव, पहिल्यांदा विषप्राप्ती झाली, पण शेवटी मात्र काय मिळालं, अमृतोपमम, अमृत प्राप्त झालं. मग एखादा रोग शरीराला असेल, तो जायला हवा असेल, तर आपल्याला नको असलेलं औषध, आवडत नसलेलं कडू असं सुद्धा प्यावं लागतं, काही पथ्य सांभाळावी लागतात. म्हणजे पहिल्यांदा ते आपल्याला कटू वाटलं किंवा चुकीचं वाटलं किंवा दोषयुक्त वाटलं, आवडेल असं वाटलं, तरी शेवटी ते परिणामाला अमृतमय आहे. आणि म्हणून हे खरं जे सुख असतं ते सुरुवातीला विषासारखं वाटतं, त्याज्य वाटतं, की नको त्याच्या मागचे कष्ट. आता राजस लोकांना स्वर्ग पाहिजे असतो, मग स्वर्ग पाहिजे, मग त्यांना यज्ञ करावे लागतात, यज्ञाकरता कष्ट घ्यावे लागतात, यम दम शम हे सगळं सांभाळावं लागतं. म्हणजे कष्ट करतील तेव्हा त्यांना स्वर्ग सुखाचा मार्ग निर्माण होतो. तर अशा प्रकारे पहिल्यांदा सुरुवातीला कष्टप्रद वाटणारं पण नंतर अमृतमय आनंददायी वाटणारं असं जे सुख असतं ते आत्मज्ञानातून प्रकट झालेलं असतं, त्याच्या प्रसन्नतेतून निर्माण झालेलं असतं. त्या सुखाला सात्विक सुख म्हणायचं. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्मृत. विषय इंद्रिय संयोगात यत् तद अग्रे अमृतोपमं परिणामे विषम इव तत्सुखम राजसं स्मृतम. ते सुख राजस आहे असं मानायचं. कसं असतं हे, तर विषय इंद्रिय संयोग, विषय आणि इंद्रिय हे जुळले गेले. म्हणजे माझ्या मनाला वाटलं, माझ्या इंद्रियांना वाटलं की अमुक एका वस्तूचा उपभोग घ्यावा, माझ्या जिभेला वाटलं की अमुक एक पदार्थ खावा, मग त्या पदार्थाशी माझ्या मुखाचा, जिभेचा संयोग झाला, म्हणजे विषयांचा इंद्रियांशी संयोग झाला की मला आनंद मिळाला. पण काय होतं की ह्या विषय इंद्रिय संयोगात यत् तदग्रे अमृतोपमा, ते अगदी मला छान वाटलं, मला प्रसन्नता वाटली ते खाताना, पण तो पदार्थ असा आहे की तो खाल्ल्यानंतर जर माझ्या शरीराला त्रास होणार असेल, शरीराला पीडा होणार असेल, तर परिणामे काय आहे, विषम इव. म्हणजे पहिल्यांदा मला तो खाताना चांगला वाटला तरी सुद्धा परिणामाला ते दुःखकारक आहे. तसंच एखादं कार्य असं असतं की सुरुवातीला आपल्याला भुरळ पडते की या कामातून पैसा भरपूर मिळणार आहे, चला या कार्याकडे आपण जाऊया, पण जाणवतं नंतर की ते कार्य आपला नाश करणार आहे किंवा आपल्याला चुकीच्या मार्गाला नेणार आहे. अशा प्रकारे प्रथम आनंददायी वाटणारं
पण नंतर विषासारखा परिणाम करणारं असं जे सुख असतं ते राजस सुख आहे. आता तामस सुख कसं आहे? यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामस उदारुतम. आता हे जे सुख आहे ते आत्मबुद्धी प्रसादाचे पण नाही, विषय आणि इंद्रियांच्या संयोगापासून सुद्धा नाहीये. तर हे कसं आहे की यत अग्रेच अनुबंधेच, अनुबंध म्हणजे नंतर होणारा परिणाम. तर हे अग्रे म्हणजे सुरुवातीला आणि परिणामाला सुद्धा सुख नाहीच येते. त्याला सुख म्हणणंच योग्य नाही असं वाटतं, पण त्याला सुखाचे प्रकार सांगतोय म्हणून आपण सुख म्हणतोय की मोहनम आत्मना, मूढावस्था आहे, कळतच नाहीये मी काय करतोय ते. म्हणजे जसं मद्यप्राशन करणारे असतात, तामस खाणं असतं, ते खाताना किंवा ते प्राशन करताना किंवा सुरुवातीला सुद्धा ते सुखकारक नाही, परिणामीही सुखकारक नाही. कारण ते मूढावस्थेतून निर्माण झाले, त्याच्यामागे कोणता विचारच नाहीये की मी हे का करायचं, याच्यापासून मला काय मिळणार आहे, कुठलं सुख मिळणार आहे, हा विचारच नाहीये. आणि हे कशातून निर्माण झालं? निद्रा, आलस्य, प्रमाद, उत्थम. निद्रा म्हणजे झोप, आळशीपणा, आणि प्रमाद म्हणजे चूक, आपल्या कर्तव्य कर्मातली चूक. तर याच्यामुळे हे प्रमाद, आपल्या कर्तव्याचा विसर, यामुळे हे निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या सुखाला तामस सुख असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे सत्व, रज आणि तमचे वेगवेगळे प्रकार भगवंताने सांगितले की जे आपल्या शरीराच्या क्रियांवरती, आपल्या अनेक क्रियांवरती, मानसिक शारीरिक क्रियांवर परिणाम घडवतात. करता त्रिविध प्रकारचे आहार, या गोष्टींचा आपण विचारही कधी केलेला नसतो की आहार आपण घेतोय हा सात्विक आहे का, राजस आहे का, तामस आहे का, मी कर्म करते ते कसं आहे, हा विचारही केलेला नसतो. पण अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर विचार इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलाय. कारण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये हे त्रिगुण असतातच आणि त्या त्रिगुणांचा कमी जास्ती प्रभाव त्याच्या प्रत्येक कृतीवरती घडतो. आणि त्यातूनच मग जे चातुर्वर्ण्य आहे त्यांची निर्मिती कशी होते आणि त्यांची कार्य कशी घडतात ते आपण आता पुढे बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.